ते आपण बघतोय. बघा या ठिकाणी आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की 16,00,000 जे काही 96,000 शेतकरी आहेत यांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी त्यांची लिस्ट या ठिकाणी टाकलेली आहे. यामध्ये त्यांनी काय करायचं आहे? बघा या ठिकाणी अनेक ठिकाणी हीच अडचण येते. बघा जवळपास राज्य सरकारनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2,00,000 रुपयापर्यंतचं कर्ज या ठिकाणी काय केले, माफ केले. बघा हे सगळ्यांना माहिती आहे. आता त्या हिशोबानं त्यांना महत्त्वाचं काय, ॲग्री स्टॅकवर जाऊन नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे. जे मी नेहमी सांगत असतो माझ्या व्हिडिओमध्ये की बँक अकाउंट हे तुम्ही आधारशी लिंक करा. तुमचं जे काही ॲग्री स्टॅकवर असेल, KYC असेल, हे सगळे डॉक्युमेंट म्हणजे मुद्दामून सांगत असतो, पुन्हा पुन्हा सांगत असतो, हे केलंच पाहिजे. कारण आपल्या शेतकरी बांधवांना हे नॉलेज कोणी सांगत नाही. परंतु अनेक जण ऐकायला आजही तयार नाहीत. बघा कर्जमाफीच्या पोर्टलवर दिसणारी रक्कम मान्य असल्यास शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करावे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्यावर त्यांना कर्जमुक्तीच्या रकमेची माहिती असलेली पावती मिळेल. 31 मार्च 2026पर्यंतच्या थकबाकीची कर्जबाकीच्या लाभाची रक्कम DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. कुठपर्यंतची? 31 मार्च 2026. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल, हे लक्षात घ्या. यानंतर या सर्व शेतकऱ्यांना बँकेमार्फत आगामी खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्जाची उपलब्धता येईल, हे सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे राज्य सरकारनं सांगितलं आहे. कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकांच्या शाखा विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावल्या जातील. ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. आणि अशांना माझी विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा. आपण त्यांना आपल्या परीनं प्रयत्न करायचा, जेवढी मदत होईल तेवढा प्रयत्न करू. बघा अथवा हेल्पलाईनवर सुद्धा संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. जे आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की लगेच काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा, हेल्पलाईन दिलेली आहे. बघा योजनेचा 56 लाख शेतकऱ्यांना लाभ. बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये 32 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात जाणार आहे. म्हणजे जे नेहमी कर्ज भरत असतात त्यांच्यासाठी. या योजनेसाठी राज्य सरकारकडून जवळपास 40,000 कोटींचा खर्च केला जाणार आहे. किती? 40,000 कोटींचा खर्च. दरम्यान राज्य सरकारकडून ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज असेल त्यांच्यासाठी विशेष तरतूद देखील या योजनेत करण्यात आलेली आहे. ती काय आहे? तर शेतकऱ्यांनी 2 लाखावरील रक्कम भरावी लागेल. सरकारकडून 2 लाखांपर्यंतच्या रकमेचा विविध नियमानुसार भार उचलला जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता ज्यांचं अजूनही आधार प्रमाणीकरण नसेल त्यांनी लगेच ते करून घ्या. आणि जवळपास तुम्ही बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास म्हणजे 16 लाख या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. 96,000 शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी अपलोड केली आहे. एवढे लोकांना पहिल्या टप्प्यात आणि राहिलेले 16 लाख नंतर. त्या हिशोबाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.